श्री गणेशाय नमः. मंडळी नमस्कार. मी अविनाश देविदास कुलकर्णी माझ्या आपली उपासना पद्धती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मंडळी, आपण माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून आपल्याला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. मंडळी, आज आपण अत्यंत जिव्हाळ्याचा असा विषय या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. नित्यनैमित्तिक आराधना आणि त्याचे स्वरूप हे आपण आज बघणार आहोत. त्यामध्ये आपण वेळेचा विचार करणार आहोत. हिंदू धर्मात आराधना, पूजा, उपासना, साधना ही दोन प्रकारची मानली जाते. त्यामध्ये एक नित्य आराधना जी दैनिक पूजा असते आणि एक नैमित्तिक आराधना जी विशेष प्रसंगी केली जाणारी पूजा. आत्ता नित्य आराधनेमध्ये म्हणजेच दैनिक पूजेमध्ये ती कोणी करावी, तर प्रत्येक सनातनी हिंदू गृहस्थ, संन्यासी, स्त्री, पुरुष या सर्वांनी आपल्या क्षमता आणि परंपरेनुसार ती करायला पाहिजे. वेद अध्ययन करणारे ब्राह्मण, गृहस्थाश्रमी पुरुषांनी विशेष रूपाने नित्यकर्म करावे. आता ती केव्हा करावी, तर सकाळी सूर्योदयाच्या वेळी स्नानानंतर शुद्ध वस्त्र परिधान करून पूजा केली जाते. संध्याकाळी सूर्यास्तानंतर संध्यावंदन, आरती, जप, ध्यान यासारखी आराधना करतात. आता ती कशी करायला पाहिजे, तर स्नानशुद्धी करून शुद्ध वस्त्रे घालावीत. देवघरात दीप प्रज्वलित करून गणपती, कुलदेवता, इष्टदेवतेची उपासना करावी. नित्य मंत्र जप, स्तोत्रपठण, ध्यानधारणा, तुलसी, शिवलिंग, शालिग्राम, विष्णू, देवीची पूजा, हवन, नैवेद्य आरतीसह करावी. गृहस्थांनी संध्यावंदन, गायत्री मंत्र जप अवश्य करावा. आता नैमित्तिक जी काही आराधना आहे किंवा विशेष प्रसंगी केली जाणारी पूजा, तर ही कोणी करावी, तर प्रत्येकाने आपल्या कुलपरंपरेनुसार आणि शास्त्रानुसार आवश्यक पूजा करावी. उपासना करण्यास असमर्थ असलेल्या व्यक्तींनी योग्य ब्राह्मणाकडून विधी करून घ्यावा. आता ती केव्हा करावी, तर विशेष सण असतील, व्रत, संकल्प, जन्मदिवस, श्राद्ध, ग्रहण, ग्रहदोष निवारणाच्या वेळी ही पूजा करावी. गृहप्रवेश, विवाह, सत्यनारायण पूजा, चतुर्थी, एकादशी, महाशिवरात्री, नवरात्र, दीपावली यासारख्या निमित्ताने विशेष पूजा केली जाते. आता ही पूजा कशी करायची, तर ती संकल्पपूर्वक योग्य तिथी, वार आणि नक्षत्रानुसार ही पूजा करायला पाहिजे. मंत्रजप, होम, हवन, अभिषेक, व्रत, अनुष्ठान हे आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली करायला पाहिजे. व्रतामध्ये उपवास, दान, अन्नदान, भजन, कीर्तन इत्यादी केले जाते. नित्यनैमित्तिक आराधनेचे महत्त्व. आता बघा, नित्य आराधना ही जीवनातील शुद्धीकरण आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आवश्यक आहे. नैमित्तिक आराधना विशिष्ट कार्यसिद्धीसाठी, मनोकामना पूर्तीसाठी किंवा अशुभ टाळण्यासाठी केली जाते. दोन्ही प्रकारच्या पूजांमुळे आध्यात्मिक उन्नती, मानसिक शांती, पवित्रता आणि पुण्यप्राप्ती होते. नित्यकर्म नियमित करा आणि विशेष प्रसंगी विशेष आराधना करा. मंडळी, आपण आता पंचायतन पूजन म्हणजे काय ते पाहणार आहोत. पंचायतन पूजन हा एक पारंपरिक हिंदू पूजन प्रकार आहे, ज्यामध्ये 5 प्रमुख देवतांची एकत्रित पूजा केली जाते. हा उपासना प्रकार आधी शंकराचार्यांनी प्रचलित केला आणि तो अद्वैत परंपरेचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. पंचायतन पूजनातील 5 मुख्य देवता कोणत्या, तर गणपती बाप्पा, जे विघ्नहर्ता आणि बुद्धी आणि सिद्धीचे दाता आहेत. शिवशंकर, संहारकर्ता आणि मोक्षदाता. भगवान विष्णू, पालनकर्ता आणि जगताचा रक्षक. श्री आदित्य सूर्य नारायण, तेज, ऊर्जा, आरोग्य आणि प्रकाशाचे प्रतीक. माता दुर्गा देवी, ज्यामध्ये दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती ही एक शक्ती, ऐश्वर्य आणि ज्ञान यांचे प्रतीक आहे.
आता यांची पूजा करण्याची पद्धत तर मृत्तिका म्हणजेच माती, धातू, शाळीग्राम, पार्थिव मूर्ती किंवा प्रतिमा वापरून पंचदेवतांची प्रतिष्ठापना केली जाते. गणपतीची मूर्ती मध्यभागी ठेवली जाते. इतर 4 देवता चारी बाजूस असतात. धूप, दीप, नैवेद्य, पुष्प, जल अर्पण करून मंत्रजप केला जातो. पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजन पद्धतीने पूजा केली जाते. श्रद्धेनुसार नैवेद्य, मंत्रजप, होम हवन आदींनी पूजन केले जाते. आता या पंचायतांना पूजनाचे महत्त्व आणि त्याचे लाभ काय आहेत? कारण लाभाशिवाय कोणताच व्यक्ती कार्य करण्यास नकार देतो. तर सर्व देवतांचे एकत्र पूजन केल्याने सर्व गोष्टींचा समतोल साधला जातो. घरात आध्यात्मिक ऊर्जेचा संचार होतो आणि नकारात्मकता दूर होते. विविध देवतांचे आशीर्वाद मिळाल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. ही पूजा अत्यंत सोपी, प्रभावी आणि सर्वसमावेशक आहे. पंचायतन पूजन हे एकात्मता आणि भक्तीचे प्रतीक आहे. मंडळी, आज आपण अत्यंत जिव्हाळ्याचा जो काही प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी घेतला आणि त्याविषयी सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मंडळी, अशाच नवीन माहितीसह आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत शुभम भवतु. श्रीकृष्णार्पणमस्तु.